मुंबईतल्या चेंबूरमध्ये एका स्कूल बसवर झाड कोसळून 11 वर्षांच्या विहान श्रीवास्तव या विद्यार्थ्याच्या झालेल्या मृत्यू प्रकरणात मुंबई महापालिकेच्या चौकशी समितीने दिलेल्या अहवालावर चहूबाजूनी टीका होते। या अहवालात महापालिका अधिकाऱ्यांसह उद्यान विभागाला क्लीन चिट देण्यात आली होती। त्यामुळे महापौर रितू तावडे यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांनीही चौकशी समितीच्या अहवालावर काल आक्षेप घेतला होता। पण आज विहान श्रीवास्तवच्या कुटुंबियांनीही आपण या अहवालामुळे दुःखी असल्याचं स्पष्ट केलं। इतर संस्था आणि तज्ज्ञांची समिती बनवून या दुर्घटनेची पुन्हा चौकशी व्हावी आणि भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये या दृष्टीनं खबरदारी घेण्याची आपली मागणी असल्याचं श्रीवास्तव कुटुंबियांनी म्हटलंय। या संदर्भात प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे आपलं लक्ष असून या दुर्घटना प्रकरणात पुन्हा चौकशी झाली नाही तर आम्हाला न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याशिवाय पर्याय नाही अशीही भावना त्यांनी व्यक्त केली। आणि चेंबूरमध्ये एका स्कूल बसवर झाड कोसळून विहान श्रीवास्तव या शालेय विद्यार्थ्याच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी श्रीवास्तव कुटुंबियांचे शेजारी तसंच स्थानिक आमदार तुकाराम काते आणि नगरसेविका समृद्धी खाते यांनीही चौकशी समितीच्या अहवालावर नाराजी व्यक्त केली आहे। आपण श्रीवास्तव कुटुंबाच्या पाठीशी उभे असल्याची प्रतिक्रिया त्या दोघांनीही दिली। विहान श्रीवास्तव जो आमच्या बिल्डिंगमध्ये राहत होता, खरं म्हणजे हा अन्यायकारक जो निर्णय दिलेला आहे, म्हणजे चमडी बचाव आपण हिंदीमध्ये बोलतो ना, तसं की केलंय महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि आता त्या कॉन्ट्रॅक्टरवरती घालतायत ते। खरं म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण, माझी पहिल्यापासून मागणी आहे की संपूर्ण झाडं आहेत खास करून चेंबूरची, त्या चेंबूरच्या झाडांचा सर्वे करा तुम्ही, त्यांचं संपूर्ण बघा झाड कसं आहे ते। जेव्हा आपण कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला काम देतो, काम करायला, रस्त्याचं म्हणा, ड्रेनचं म्हणा, तर तिथे त्या स्थानिक अधिकाऱ्याची, म्हणजे ज्या वॉर्डचा जो अधिकारी असतो त्याची जबाबदारी असते की त्यांनी तिथे उभं राहून ते काम व्यवस्थित जसं PO मध्ये दिलेलं आहे तसं होतंय की नाही बघणं हे त्यांचं काम आहे। आणि जेव्हा अगर चुका कॉन्ट्रॅक्टर करते त्यामागे अधिकाऱ्यांची पण चुकी असते। आणि असं हे क्लिअर चिट दिली आहे त्यांना की बाबा त्यांचा काहीच दोष नाही ह्याच्यामध्ये, हे खूप चुकीचं आहे, कारण त्यांच्या हलगर्जीपणामुळेच आज एकाचा जीव गेलेला आहे।